आजाद समाज पार्टी महाराष्ट्र के अंदर में माननीय गौरी प्रसाद उपाध्याय साहब, इनके नेतृत्व में, इनके मार्गदर्शन में आगे बढ़ रही है। आप सभी भाइयों का, कार्यकर्ताओं का, पदाधिकारियों का आजाद समाज पार्टी स्वागत करती है और पार्टी प्रवेश का कार्यक्रम समाज पार्टीचा झाशी राणी चौकामध्ये असे असंख्य कार्यकर्ते पक्ष प्रवेश झालाय, तुम्ही काय सांगा? खूप आनंदाची बाब आहे की खूप संख्येने पक्षात प्रवेश होतोय आणि अधिक असे लोकांनी आमच्या पक्षात प्रवेश करावा ही आमची मनापासून इच्छा आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आजाद समाज पार्टी ते मैदानात उतरणार. नक्की 100% उतरणार आणि जिंकून पण येणार. त्याची भूमिका काय राहील? तुमची भूमिका जनतेपर्यंत काय घेऊन जाणार? आम्ही आमचे समाजकार्य चालू आहे, आमचे आंदोलन चालू आहे, आम्ही त्याद्वारेच समाजाशी जोडलेलो आहोत. पहिल्यापासून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखरजी आझाद हे सुद्धा कायम समाजातच वावरलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं घरोघरी आताही आझाद समाज पार्टी पोहोचलेली आहे आणि आम्ही महाराष्ट्रातून आणखीन पोहोचण्याचा प्रयत्न करू. जसा एक प्रश्न आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा ऑल देशामध्ये मॅक्सिमम बंद झालेल्या आहे, तर तुमची आझाद समाज पार्टी त्या जिल्हा परिषद शाळा पुन्हा उघडण्यासाठी काय करते? त्यासाठी आधीपासूनच प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातून बऱ्याच प्रकारे आम्ही भेटीगाठी, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत, घेतोय, त्यांना निवेदन देतोय आणि त्याचे फॉलोअप घेतोय की त्यांच्या शाळा सुरळीत व्हाव्यात आणि व्यवस्थित पण चालाव्यात. त्याच्यासाठी नुकतीच एक घटना घडली नागपूरमध्ये की शाळा बंद होत आहे. हो, त्याच पद्धतीने बाहेरच्या स्टेटमध्ये पण शाळा नाहीच्या बरोबर आहे. बरोबर. यासाठी चंद्रशेखर आझाद साहेब आणि तुमची काय भूमिका राहील निवडणुकीसाठी? नाही, आम्ही नक्कीच ह्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नागपूरची जे काही शाळा बंद झालेली आहे ती पुन्हा सुरू व्हावी, ह्यासाठीही, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न होतील. आणि महाराष्ट्रात पण जे काही बंद झालेले आहेत त्यासाठी मी आधीच निवेदन देऊन आलेलो आहे, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन आलो आहे. एक महंत आहे ज्यांचं नाव स्वामी आनंद स्वरूप महाराज, हो, नेहमी बाबासाहेब आंबेडकरांवर टार्गेट करत आहे. सध्या एक सोशल मीडिया त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात वाद चालला की बाबासाहेब संविधानाचे लेखक नाही, बी.एन. राव. त्यावर तुमचं काय मत आहे? तो वाद खरं तर खूप पहिल्यापासून चालू आहे आणि मला असं वाटतं की आम्ही पक्ष म्हणून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय आणि मला असं वाटतं त्या गोष्टीतच काही तथ्यच नाहीये, त्यामुळे ती आपण दुर्लक्षच करावं, त्याच्यावर काही भाष्य करण्यात अर्थ नाहीये. कारण मुळात त्यांनाच कोणी ओळखत नाहीये तर त्याच्यावर काय बोलायचं. ग्वालियर हायकोर्ट मध्ये बाबासाहेबांच्या मूर्तीला विरोध चालू होता, हो, त्यावर तुमचं काय मत आहे? भीम आर्मीकडून आंदोलनं झालेली आहेत आणि आता भीम आर्मीकडून आता एक 2 दिवसांपूर्वी एक मीटिंग झालेली आहे, तर पुन्हा एक मोठ्याने आंदोलन होणार आहे. ही आता तरी एक मीटिंग मध्ये ठरलेली गोष्ट आहे. जोपर्यंत तो निर्णय होणार नाही तोपर्यंत आंदोलन आपण चालू ठेवणार आहोत, भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीतर्फे. नागपूरच्या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे? आज आमची एक सकाळी पक्षाची मीटिंग झालेली आहे, त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत त्या अनुषंगाने काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. त्याचबरोबर आता जे काही पक्ष प्रवेश झालेले आहेत मोठ्या संख्येने, ते अधिक अजून कसे वाढतील, इथूनच नाही आणि महाराष्ट्रातून, याकडे पूर्णपणे लक्ष राहील. सध्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन वाद निर्माण झालेला आहे, मराठी विरुद्ध हिंदी. काही लोकांचा असा विरोध आहे, म्हणजे मोठ्या लोकांचा विरोध आहे की महाराष्ट्रात फक्त मराठी लँग्वेजच बोलायला हवी, हिंदीला किंवा दुसऱ्या भाषेला स्थान नाही. तर यावर तुमची पार्टी म्हणून तुमचं काय मत आहे? हिंदी आपली राष्ट्रभाषा म्हणून ओळखली जाते, पण मराठी महाराष्ट्रात असतानाही प्रत्येकाला आलीच पाहिजे. आणि जर का लहानपणीच ही शिकवली गेली नाही तर लहान मुलांचं, आपल्या मुलांचं खूप नुकसान होणार आहे. त्यामुळे या गोष्टीला पक्षाचा आणि माझा वैयक्तिक विरोधच आहे. त्या ह्याच्यानी आपण सोशल मीडियाद्वारे ऑलरेडी बोललेलो आहोत आणि इथून पुढेही बोलले जाऊ की जर का हे बंद झालं नाही तर आपण पक्षातर्फे पुन्हा आंदोलन करणार आहोत.